जा तुम्ही जा. समस्त महाराष्ट्र बचाव संघर्ष समितीचा, समस्त महाराष्ट्र बचाव संघर्ष समितीचा बनावट कागदपत्र करून फेरफार आलेल्यांचे नाव रद्द करा, रद्द करा, रद्द करा. निमित्तानं आम्ही उपोषण करते. आम्ही 20 तारखेला गेल्या महिन्यात 20/11/2025 रोजी आम्ही आमच्या माता बहिणी आम्ही आमच्या जागेवर ज्यावेळेस तिथं साफसफाई करण्यासाठी गेलो तर त्यावेळेस संजय पवार व सुभाष पवार हे दोन माणसं येऊन ही जागा आमची आहे असं म्हणून अश्लील भाषा करून आमच्या माया बहिणीच्या पुढे त्यांनी जाणून बुजून त्यांना घोडे लावतो, असे शब्द अनवाचन करून घेतो आणि जातीवाचक बोलून त्यांना आम्हाला धमकी द्याली. आम्ही त्याच दिवशी 20 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज केल्यानंतर 4 दिवसाच्या नंतर मी 4 दिवस त्यांची वाट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या अर्जाचा काहीच त्यांनी उत्तर दिलं नाही. म्हणून आम्ही 24 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळ्याकडे आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही उपोषणाचा इशारा दिला होता त्या दिवशी 24 तारखेला. नंतर 5 तारखेला दिले. 5 तारखेच्या दिल्यानंतर अजून 8 तारखेपर्यंत आजपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशनचं कोणतं उत्तर भेटलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमचं जोपर्यंत आमच्यावर अन्याय आहे आमचं न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला उठणार नाही. आणि जे काही ते आमच्या भाऊबंधांनी सांगितलं ते न्याय आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही उपोषणाला उठणार नाही. एवढं बोलून संपलं. उदगीर येथील जमीन सर्वे नंबर 238-244 देगलूर रोड लगत अतिशय किमतीची जमीन आहे आणि या जमिनीवरती आमच्यातले 4 प्रमुख टोटल समाजाला धोका देऊन बनावट कागदपत्र तयार करून रेकॉर्डवर आलेले होते, पण आम्ही त्यांना काढलो रेकॉर्डवरून. त्याच्यानंतर काही बनावट बैनामे होते. त्या बनावट बैनामे आधारे उदगीर नगरपालिकेमध्ये बनावट नमुना नंबर 8 तयार करण्यात आलेला आहे. या संबंधित अधिकाऱ्यावर आणि करून घेणाऱ्यावर दोघावरही कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. आणि आमची आणखी एक दुसरी मागणी आहे. आमच्या या ज्या महिला आहेत या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ संजय पवार, सुभाष राठोड या दोघांनी अश्लील भाषेमध्ये शिव्या दिल्यामुळे त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि आणखी एक आमची मागणी आहे. तुक्या सातू कागदपत्रावर ज्या तुक्या सातू आहेत त्या तुक्या सातूचे बनावट कागदपत्र तयार करून 4पैकी एक जण 7 बारवारीला आलेला आहे त्यालाही आम्ही काढला. पण आता याच्यानंतर जमिनीचे जे फेरफार होतील ते तुक्या सातूच्या खऱ्या वारसाला जेणेकरून कोर्टातून आलेले आहेत रितसर वारसा त्यांची कलेक्टर आणि तहसीलदार साहेबांनी चौकशी करून त्या तुक्या सातूच्या खऱ्या वारसांना फेरफारवर घ्यावा याच्यासाठी आम्ही रितसर संघर्ष करत आहोत. उदगीर शहरामध्ये समस्त मराठवाडा जमीन आमची आहे, आमच्या हक्काची जमीन आहे. त्या जमिनीवर गेल्या 20 तारखेला आम्ही गेलो होतो. साफसफाई करून तिथं ते जागा वाटणी करून सुभाष पवार, संजय पवार तिथं येऊन शिवीगाळ केले आणि अर्वाच्य भाषेत घोडे लावतो असे शब्द बोलले. मग आम्ही त्यांना कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून कायदेशीर रीत मागणीसर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो की आम्ही दाद मागायला की पोलीस स्टेशनमध्ये की आमची दाद घ्या साहेब. आणि असं गाव गुंडांनी आम्हाला धमक्या दिलेल्या आहे, शिवीगाळ केलेली आहे. तर ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे आमचे PI पुजारी साहेबांनी त्याची दखल न घेता आम्हाला म्हटलं की तुम्ही DSP साहेबांना पत्र द्या. DSP साहेबांना आम्ही पत्र दिलो 20 तारखेला. तर 20 तारखेला पत्र देऊन सुद्धा DSP साहेबांनी आदेश करून सुद्धा पुजारी साहेबांनी कुठलीच दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही SP साहेबांकडे धाव घेतलो. SP साहेबांच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांची धाव घेतलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय जर तुम्ही देत नसलो तर आम्ही उपोषणाला आम्ही बसणार आहोत. तर गेल्या 24 तारखेला, 5 तारखेला आणि कालच्या 8 तारखेला आम्ही उपोषणाचा इशारा देऊन आज उपोषण आमचं सुरू आहे. आणि आम्हाला जोपर्यंत त्या न्याय मिळणार नाही आणि जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघारी घेणार नाहीत आणि त्यांचा नमुना नंबर 8 रद्द करण्यात यावा अशी मागणी आहे.